नमस्कार, मी अँकर राकेश वाणी. निसर्ग उपचार निरोगी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. तर मंडळी, आज आपण अशा व्यक्तिमत्वाच्या सहवासात आहोत ज्यांचे संपूर्ण जीवन म्हणजे निस्वार्थ सेवेला वाहिलेला दीपस्तंभ आहे. योग व निसर्गोपचार या शास्त्राचा अभ्यास करून केवळ स्वतःपुरताच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाकरता यांनी आपलं जीवन अर्पण केलेलं आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगा देवी एका छोट्या खेड्यात जन्मलेले श्री जितेंद्र देवदास इंगळे सर यांनी 9 वर्ष एकही रुपया न घेता महाराष्ट्र, तामिळनाडू, त्रिपुरा, आसाम अशा दुर्गम भागामध्ये जाऊन कार्य केलं. योग शिकवला, योग घराघरामध्ये पोचविला, लहान मुलांसाठी संस्कार वर्ग घेतले आणि समाज माध्यमामध्ये, समाज मनामध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण केली. आजही ते विवेकानंद प्रेरणा ट्रस्ट छत्रपती संभाजीनगरच्या माध्यमातून योग व निसर्ग उपचार शिबिराचे आयोजन करून समाजाला आरोग्य, संस्कार आणि प्रेरणेचा संदेश देत आहेत. चला तर मग भेटूया आपण अशा थोर व्यक्तिमत्वाला. नमस्ते सर. नमस्कार. निसर्ग उपचार निरोगी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमामध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे सर. धन्यवाद. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की निसर्ग उपचार या क्षेत्रातील प्रवासाची तुमची सुरुवात कशी झाली? म्हणजे तुम्हाला अशी काय प्रेरणा मिळाली की तुम्हाला वाटलं की आपलं संपूर्ण जीवनच या क्षेत्राकडे अर्पण करावं, समर्पित करावं? माझी जीवनाची सुरुवात जे काही झालेली आहे हे विवेकानंद केंद्र कन्याकुमारी इथून झालेली आहे. असं जळगावला मी शिकायला होतो आणि स्वामी विवेकानंद तेव्हा माझ्या जीवनात आले. एक पुस्तिका अशी एक मला मिळाली होती, ते पुस्तक एक मी वाचलं होतं. तिथे एक असा एक ब्लड डोनेशनचा एक असा एक कार्यक्रम ठेवलेला होता. त्या कार्यक्रमामध्ये मी गेलो आणि माझ्या जन्मदिवसाच्या दिवशी दर वाढदिवसाला मी ब्लड डोनेशन देत असतो. त्या दिवशी मी असं गेलो, ब्लड डोनेशन वगैरे दिलं. नंतर ब्लड डोनेशन झाल्यानंतर त्यांनी मला एक डायरी गिफ्ट दिली होती. तिथं ती जी डायरी जी होती ती विवेकानंद केंद्र कन्याकुमारी ची एक डायरी होती. नवीन वर्षानिमित्त ती डायरी आपल्याला मिळत असते. आणि माझा जो जन्म जो आहे 28/12/90 म्हणजे वर्ष लगेच 1-2 दिवसांनी नवीन वर्ष लागते आणि नवीन दिवसानिमित्त डायरी जी आहे मला विवेकानंद केंद्राची मिळाली होती. त्या डायरीमध्ये सर्व शेड्यूल दिलेलं असते की विवेकानंद केंद्राचे काय काय कार्यक्रम होतात. तर त्याच्यामध्ये योगाचे काही वेगवेगळे असे शिबिर त्या डायरीमध्ये दिलेले होते. आणि मी एक आकर्षित झालो होतो की स्वामी विवेकानंदांची स्मरणशक्ती कशी आहे, तर खूप स्ट्रॉंग आहे. तर तशी आपली पण स्मरणशक्ती एक असायला पाहिजे. असं काय राज आहे की स्वामी विवेकानंदांची स्मरणशक्ती एवढी स्ट्रॉंग होती. तर हे आपण एक बघायला पाहिजे. हे केव्हा आपल्याला समजेल? जेव्हा आपण त्या ठिकाणी जाऊ, काही गोष्टी शिकू, तेव्हा आपल्याला हे सर्व समजेल. मग मी बघितलं ते काही 15 दिवसाचं असं योग शिबिर होतं. नंतर मी त्यांना कॉल केला. मी त्या शिबिराला गेलो, विवेकानंद केंद्र कन्याकुमारीला 15 दिवसाचं शिबिर जे आहे ते एक मी केलं. आणि तिथं बघतो तर काय, तर असे काही लोक की एकही रुपया न घेता समाजाचं काम करणारे असे बरेचसे महापुरुष तिथं एक मला मिळाले. मग मी असा एक विचार केला की मी पण असं काम करायला पाहिजे. कारण मी आताच ही वेळ आहे, मी आता जर नाही करू शकलो तर नंतर मी करेल की नाही त्याचं काही एक सांगता येत नाही. तर ही चांगली एक संधी आहे. आणि स्वामी विवेकानंद म्हणतात की आम्हाला असे नवतरुण या देशासाठी द्यावं आणि मी पूर्ण राष्ट्र जे आहे ते बदलून टाकेल. असे एक आव्हान स्वामी विवेकानंदांचे बरेचसे असे आपण विचार आपण बघतो. ते एक जरी विचार आपण वाचला तर आपण खूप प्रेरित होतो. तर मी ठरवलं की आपल्या जीवनातला 1 वर्ष का होईना आपण कामाची सुरुवात जी आहे ते एक करावी. तर तिथूनच पुण्यामध्ये माझी पोस्टिंग झाली होती. तिथं मी कामाला सुरुवात केली. तिथं काय कामाची सुरुवात केली तर योग शिकवायला मी सुरुवात केली पुण्याला. कारण कन्याकुमारीला माझं सर्व प्रशिक्षण झालं. त्याच्यानंतर पुण्याला योग वर्ग घेणं वगैरे तिथून सुरुवात झाली. 1 वर्ष झालं.
नंतर 2 वर्ष झालो. असं करत करत 3 वर्ष जे आहेत माझे पुणे शहरामध्ये पूर्ण झाले. नंतर परत पुणे कन्याकुमारीवरनं असं एक आव्हान आलं की पुढे अजून कोणाला या संपूर्ण या म्हणजे राष्ट्रासाठी संपूर्ण जीवन द्यायचं आहे असं कोण आहे ते समोर येईल. मी अजून एक विचार केला की 3 वर्ष तर आपले झाले आहे, आपण केलेलं आहे, पण अजून आपण काही करायला पाहिजे का. त्यात कुठलंही मानधन न वगैरे घेता, कुठलंही मानधन वगैरे न घेता मी ठरवलं की देशाला आहे आपल्याकडे अजून वेळ आणि ही संधी आपण सोडायला नको. आणि माझं जे असं एक ठरलेलं होतं जीवनामध्ये की काहीतरी एक असं हटके आपण एक करायला पाहिजे. बाकीचं सर्वच जे काही आपण बघतो तर सर्वच लोक करतात, पण काहीतरी नवीन जे आहे ते एक आपण एक करायला पाहिजे. जसं ते एक आव्हान झालं तर त्या शिबिरासाठी मी गेलो होतो. ते जे शिबिर जे असते एक शिक्षार्थींचं शिबिर असं ते म्हटलं जातं की ज्यांना अजून पुढचं पाऊल आणि जास्त वेळ अजून समाजासाठी काम करायचं आहे. तर तिथं जे असं आमचं जे पूर्ण जे शिबिर जे झालं 6 महिने आमचं तिथं पूर्ण प्रशिक्षण झालं विवेकानंद केंद्र कन्याकुमारीला. ते सर्व प्रशिक्षण वगैरे झाल्यानंतर त्यांनी विचारलं की अजून तुम्हाला कुठं काम करण्याची इच्छा आहे. मी म्हटलं की अशा ठिकाणी मला पाठवा की ज्या ठिकाणी काहीच नाही आहे, ज्या ठिकाणी खूप कामाची गरज आहे आणि लोक तिथं काम करण्यासाठी घाबरतात. तर अशा ठिकाणी मला काम करायला आवडेल आणि अशा ठिकाणी मी जाण्यासाठी इच्छुक आहे. तर मला माझी जी पहिली पोस्टिंग जी दिली तर ते बांगलादेश बॉर्डरला माझी पोस्टिंग दिली होती. बांगलादेश बॉर्डरला बदरपूर म्हणून एक गाव आहे, त्या ठिकाणी माझी पोस्टिंग झाली आणि कामाला सुरुवात झाली. तिथं हेच पद्धत की हे जे काही संघटनात्मक काम जे आहे विवेकानंद केंद्राचं, तिथं घरोघरी जाऊन असेल, लोकांशी संपर्क करणं असेल, लोकांना एकत्रित करून योग शिकवणं असेल, त्याच्यातच काही युवकां कॉलेज जे आहे कॉलेजेसमध्ये संपर्क करणे, त्या युवकांसाठी स्वामी विवेकानंदांचे विचार त्या युवकांपर्यंत पोहोचावे म्हणून असे काही वेगवेगळे काही एक्झाम्स असतील, वेगवेगळ्या काही ऍक्टिव्हिटी असतील, त्या विद्यार्थ्यांचा स्वाध्याय घेणं असेल, असे संस्कार वर्ग, स्वाध्याय वर्ग, योग वर्ग, केंद्र वर्ग अशी ही विवेकानंद केंद्राची कार्यपद्धती आहे. या कार्यपद्धतीतून मी घडलो. त्याच्यानंतर असं करत करत हे सर्व 9 वर्ष जे आहे या सर्व कामामध्ये माझे गेले. मग त्याच्यानंतर अजून एक माझ्या मनामध्ये असा एक विचार आला की अजून काय करायला पाहिजे. तर यालाच घेऊन अजून पुढे पण आपण अजून काम करायला पाहिजे. तर निसर्ग उपचार जो एक आपण म्हणतो, निसर्ग उपचारची जोड जी आहे ते एक आपण द्यायला पाहिजे. तर मग योग निसर्ग उपचार हा विषय घेऊन नंतर कामाला सुरुवात झाली. आसामवरनं परत जेव्हा मी महाराष्ट्रात आलो तर छत्रपती संभाजीनगरमध्ये राहायला लागलो. इथंच मी नंतर पुढचं शिक्षण पण सुरू केलं, जसं डिप्लोमा नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स. इथे एक योगी विवेकानंद शिक्षण संस्था एक आहे. तर तिथं माझं हे योग निसर्ग उपचारचं डिप्लोमा कोर्स जो आहे तो माझा पूर्ण झाला. त्याच्यानंतर MA योग शास्त्र जे आहे ते एक मी केलं. त्याच्या अगोदरचं माझं जे काही शिक्षण जे आहे ते BSc मधून पूर्ण झालेलं होतं. मग नंतर पुढचं अजून शिक्षण जे आहे ते मी एक करायला पाहिजे म्हणून आपले डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाचे माननीय डॉक्टर दिवाकर कुलकर्णी सर यांनी मला मोटिवेट केलं आणि अजून एक पुढे पाऊल टाकत मी पुढे कामाला सुरुवात केली. तसं शिक्षण पूर्ण झालं. नंतर छोटे छोटे शिबिरं घ्यायला लागलो योग निसर्ग उपचारचे. आता सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये योग निसर्ग उपचार हा विषय घेऊन सध्या मी काम बघत आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये तर वेगवेगळ्या ठिकाणी शिबिरं घेतलेच. नंतर जे विवेकानंद केंद्र कन्याकुमारी महाराष्ट्र प्रांताचं एक प्रशिक्षण ट्रेनिंग सेंटर आहे पिंपळदला, तर पहिलं शिबिर जे आहे माझं तिथं झालं. बरं सर, तुमचं छत्रपती संभाजीनगरमध्ये विवेकानंद प्रेरणा ट्रस्ट असं नाव आहे, तर तुम्हाला ते विवेकानंद नाव असं का द्यावंसं वाटलं?
कारण मी जे काही घडलो ते विवेकानंद केंद्र कन्याकुमारी या संस्थेतून मी घडलो. आणि प्रत्येक संस्थेचे काही ना काहीतरी नियम असतात. त्या नियमानुसारच आपल्याला सर्व गोष्टीचं काम करायचं असते. तर ही मला प्रेरणा कुठून मिळाली? विवेकानंद केंद्रातूनच मिळाली. म्हणून मी एक विचार केला की योग निसर्ग उपचार हा विषय घेऊन आपल्याला पुढे काम करायचं आहे. तर म्हणून त्याला पण काय विवेकानंद प्रेरणा ट्रस्ट असंच आपण एक नाव द्यावं आणि पुढे कामाची सुरुवात जी आहे ते करत राहावी. बरं सर, तुम्ही निसर्ग उपचाराबद्दल एवढं म्हणजे महत्त्वाचं सांगत आहात, तर मला म्हणजे तुम्हाला विचारायला आवडेल की निसर्ग उपचाराची मूलभूत तत्व कोणती आहेत? पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश हे जे आपण म्हणतो पंचमहाभूत, या पंचमहाभूत पासून हे सर्व निसर्ग उपचार जे आहेत ते आपण देत असतो. हे सर्व वेगवेगळ्या थेरपी या पंचमहाभूत पासून या सर्व थेरपी देत असतो. अच्छा, हेच मूलभूत तत्व जे काही आहे योग निसर्ग उपचारचे, तर हे पंचमहाभूत. अच्छा. बरं सर, मग पाणी, माती, उपवास, सूर्यप्रकाश आणि व्यायाम यांचा उपचारामध्ये कसा वापर होतो? आता जे मी तुम्हाला सांगितलं पंचमहाभूत, तर तशाच तीच ते थेरपी आहे. वेगवेगळ्या थेरपी आपण त्याच्यामध्ये वापरत असतो. तर कशा? तर वेगवेगळ्या आजारावरती वॉटर थेरपी दिली जाते, म्हणजे जल चिकित्सा जी असते. तर वेगवेगळे पाण्याचे वापर करून वेगवेगळे थेरपी दिल्या जाते. म्हणजे कसं? जसं आता पाण्याचं कसं विशिष्ट पद्धतीचं पाणी पिण्यासाठी दिलं जाते. ते पाणी पिल्यानंतर एक जे आम्ही शंख प्रक्षालन जे एक क्रिया करत असतो, म्हणजे पूर्ण तुमची अन्ननलिका, पचन संस्था हे सर्व क्लीन करत असतो. तर ते कशी करतो? तर विशिष्ट पद्धतीचं पाणी पिण्यासाठी दिलं जाते. काही योग, आसन, प्राणायाम या काही एक्सरसाइज केल्या जातात. त्याच्यानंतर टॉयलेटला जावं लागते. मग त्याच्यानंतर परत पाणी प्यायचं असते. काही एक्सरसाइज करून परत टॉयलेटला जावं लागते. हे सतत ही क्रिया करत राहावं लागते. एक वेळ अशी येते की जसं आपण पाणी पितो तसंच टॉयलेटच्या माध्यमातून बाहेर येते. म्हणजे काय? हे तुमची पाण्याच्या माध्यमातून आतील सर्व शुद्धिक्रिया हे केलेली आहे. हे जलचिकित्सा. त्यातलाच एक इनिमा हा एक प्रकार आहे. तो पण पाण्याने पण आपण इनिमा आपण देत असतो. हे सर्व जलचिकित्सा आहे. किंवा पाण्यामध्ये बसून राहणं, ते कटी स्नान आपण जे म्हणतो, तर ते पण एक जलचिकित्सा एक आहे. वेगवेगळे फवारे जे आहे आपल्या अंगावरती असेल किंवा पाठीच्या मणक्यांवरती असेल ते एक मारले जातात. तर हे सर्व ही जे काही आहे हे जलचिकित्सा झाली. मातीचं जे आहे तर माती चिकित्सा, तर पूर्ण अंगाला माती लावली जाते. मड थेरपी त्याला आपण म्हणत असतो. की आपल्या शरीरामध्ये जे काही वीजद्रव्ये जे काही असतील तर ते शोषून घेत असते. तर ती मड थेरपी झाली. उपवास की काहीच नाही खायचं. काही न खाता आपले बॉडी जी आहे ते पूर्ण ऑटोमॅटिक आपली बॉडी जी आहे ते डिटॉक्स व्हायला लागते. म्हणजे सगळं शिबिरादरम्यान वगैरे हे सर्व शिबिरामध्ये हे सर्व गोष्टी आपण एक एक करून घेत असतो. हे कशी करून घेतो? तर पहिले आपण नाडी परीक्षण आपण करतो. नाडी परीक्षण केल्यावरती तुमच्या शरीरामध्ये कफ, वात, पित्त किती आहे त्याचं प्रमाण आपण बघतो आणि त्याच्यानंतर पुढचं शेड्यूल लावतो. त्याच्यात मग हे मड थेरपी झालं, पूर्ण बॉडी मसाज असेल, शिरोधारा असेल, नंतर शंख प्रक्षालन असेल. ते स्टीम जे आहे त्याला एक गरम वाफ दिली जाते, म्हणजे ते अग्नितत्वात ते आलं, ती वाफ दिल्या जाते. अशा वेगवेगळ्या थेरपी करून तुमची बॉडी डिटॉक्स करून घेतल्या जाते. अच्छा, सूर्यप्रकाश आणि व्यायामाचा कसा उपयोग करून घेतात? सूर्यस्नान जेव्हा आपण मड थेरपी वगैरे दिल्या जाते तर त्याला उन्हामध्ये उभं केलं जाते. त्याला सूर्यकिरणाच्या याच्यातून ते पूर्ण सोकून जाते आणि आतले सर्व जे काही टॉक्झिन जे काही असतील ते शोषून घेते. बरं, सध्या जे आहे सर धावपळीचं योग आहे, फास्ट फूड वगैरे आता खाल्लंच जातं. तर मग आहाराचा नेमकं निसर्ग उपचारामध्ये किती महत्वाचा वाटा आहे? काय रोल आहे त्याचा आहाराचा? आहार हेच औषध आहे. कारण आपली जर दिनचर्या जर आपण बदलली, केव्हाही आपण जेवण केलं तर त्याचा जो साईड इफेक्ट जो आहे तो आपल्या शरीरावरती होत असतो. काहीही जर आपण खाल्लं तर ते आपले शरीर जे आहे
ते प्रतिकार करत असते हम्म. आणि रिफ्लेक्ट करत असते. आपण जे काही खाल्लं तर त्याचा लगेच रिझल्ट जो आहे आपल्या शरीरावरती होत असतो. खूप आपण तामसिक जेवण जर केलं समजा किंवा खूप शिळं अन्न आपण जर खाल्लं तर आपला जो काही आहे चिडचिडपणा असेल हे वाढेल किंवा पोटाचे बरेचसे आजार जे आहेत ते एक आपले वाढत असतात. तर हे सर्व जे काही आहार हेच औषध आहे हम्म. आणि त्याच्यावरतीच त्याच्यापासूनच आपले सर्व आजार जे आहेत ते होत असतात किंवा योग्य आहार जर आपण जर घेतला तर आपले आजार बरे होतात. म्हणजे कसा योग्य आहार घ्यायला हवा थोडक्यात काय सांगायला आवडेल तुम्हाला? तर योग्य आहार घ्यायचा असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे आहे की दिनचर्येचं पालन आपण करायला पाहिजे. की सकाळचा जो काही आहार जो आहे तो आपण सूर्य जेव्हा उगवतो तेव्हाच आपण तो आहार जो आहे तो एक घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतरचा दुपारचं जे काही जेवण आहे साधारण 12:30 पर्यंत जे आहे ते आपण दुपारचं जेवण जे आहे ते आपण करायला पाहिजे. रात्रीचं भोजन जे काही आहे सूर्य मावळण्याच्या अगोदर आपण जेवण करून घ्यायला पाहिजे. ही एक जेवणाची एक पद्धत. याची एवढं जरी आपण जर पाळलं तर आपण निरोगी राहतो. बरं सर, सध्या जी आधुनिक उपचार पद्धती आहे आणि निसर्ग उपचार यांचा जर एकत्रित आपण वापर केला तर मग त्याचा किती इफेक्ट असतो, किती प्रभावी ते ठरतं? छान प्रश्न विचारला. आता बघा बऱ्याच लोकांना बीपी शुगर आहे, ठीक आहे. तर आता ही बीपीची आणि शुगरची गोळी अशी आहे की एकदा सुरू झाली की ते लवकर ते बंद होत नाही. पण ह्या गोळ्या घेत घ्या तुम्ही गोळ्या, पण त्याच्यासोबत जर तुम्ही योग निसर्ग उपचारचा वापर जर केला म्हणजे तुमचा आहार खानपानात जर तुम्ही जर त्याच्यामध्ये बदल केला, काही तुम्ही योग आसन प्राणायाम जर तुम्ही केले, वेगवेगळ्या थेरपी घेतल्या तर तुमचे हे जे बीपी शुगरच्या गोळ्या ज्या आहेत त्या हळूहळू कमी कमी व्हायला लागतात. कशा होतात, तुम्ही हे सर्व क्रिया करत राहा, योग आसन प्राणायाम आणि हे निसर्ग उपचार हा सर्व तुम्ही घेत राहा आणि अधूनमधून जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे चेक करायला जातात तर डॉक्टरच तुम्हाला सांगतील की आता ठीक आहे, तुम्ही तुमची गोळी जी आहे तुम्ही आता एक घेत आहात, तुम्ही आता अर्धी गोळी घ्या. नंतर हे क्रिया चालू असताना परत तुम्ही चेक करायला जा, ते सांगतील की ठीक आहे अजून तुम्ही कमी करा. तर योग निसर्ग उपचारच्या माध्यमातून पण तुम्हाला खूप याचा 100% जो आहे तो रिझल्ट जो आहे तुम्हाला एक मिळू शकतो. म्हणजे तुमच्या नियमांचं तंतोतंत पालन तुम्ही करावं. आणि हे आम्ही तुमच्या गोळ्या बंद नाही करत, हे तुमचे डॉक्टरच तुम्हाला सांगतात की नाही ठीक आहे आता तुमच्या गोळ्या औषधी जी आहे ते तुम्ही हळूहळू अशा तुम्ही बंद तुम्ही करू शकता. पण सातत्य योग आसन प्राणायाम आणि सांगितलेलं हे सर्व नियमाचं पालन हे तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. बरं सर, 15 वर्षांपासून तुम्ही या सेवेत आहात, रुग्णांच्या सेवेत आहात, निसर्गोपचारात आहात, तर तुमचा एकदम असा लक्षात राहण्यासारखा रुग्ण म्हणा किंवा काही अनुभव म्हणा तो आम्हाला ऐकायला आवडेल सर. खूप चांगला प्रश्न विचारला सरांनी. कारण असे बरेचसे अनुभव आहेत की याच्यातून जेव्हा मी बघतो बरेचसे पेशंट जेव्हा माझ्याकडे येतात, जसं हे ताणतणावाची मानसिकशी असतील आणि हे सर्व जेव्हा आम्ही त्यांना उपचार देतो आणि त्याच्यातून ते बरे होतात. त्याच्यातलं अजून एक मी एक प्रसंग तुम्हाला एक सांगतो. एक केस अशी एक आली होती, तर त्यांना खूप तणाव खूप होता की ते अक्षरशः आता लास्ट स्टेजवरती असे होते की ते सुसाईड करणार होते. तर जेव्हा ते आले मग तेव्हा त्यांचं काउन्सिलिंग केलं. काउन्सिलिंग केल्यानंतर सर्व एक उपचार आम्ही जेव्हा त्यांच्यावरती केलं आणि नंतर काही दिवसांनी त्या माणसाचा पूर्ण जो काही विचार होता की सुसाईड जे काही तो करणार होता तर त्यानं तो निर्णय चेंज केला आणि आता खूप चांगल्या एका नोकरीवरती तो व्यक्ती आहे. म्हणजे एक प्रकारे नवीन आयुष्य जे आहे त्या व्यक्तीला एक मिळालं. दुसरं एक मी तुम्हाला सांगतो की अल्कोहोल ऍडिक्टेड झालेले जनरली लवकर व्यक्ती तिच्यातून बाहेर येत नाही, खूप अवघड असते. तर अशी पण एक केस आहे की ते खूप अल्कोहोल ऍडिक्टेड झालेले होते.
जेव्हा ते माझा आणि त्यांचा एक संपर्क झाला आणि त्यांच्यावरती योग्य सर्व हे उपचार करायला सुरुवात केली आणि त्याचं जे काही व्यसन जे काही होतं तो त्या व्यसनातून बाहेर आला. तो एवढा व्यसनी होता की पूर्ण तो असं म्हटलं जाईल की 24 तास तो नशेमध्ये राहायचा, की सकाळी 3:30-4 वाजेपासूनच तेव्हाच त्याला अल्कोहोल लागायचे. हा, तर आता तो व्यक्ती पूर्ण त्याच्यातून बाहेर आलेला आहे. आणि एवढंच नाही तर चांगल्या नोकरीला तर लागलेलाच आहे, त्याच्या क्षेत्रातल्या नोकरीला तो लागलेला आहे. त्याच्या हातामध्ये जे काही स्किल जे आहे ते एक बघून इलेक्ट्रिशियनचं काम सर्व तो करतो आणि चांगल्या नोकरीवर तो आहे. नवीन जन्म त्याचा एक झाला. आणि एवढंच नाही तर आता तो बाकीच्या लोकांना पण काउन्सिलिंग करतो. हे एक खूप म्हणजे मला त्याचं एक समाधान झालं की माझ्या जीवनात विवेकानंद केंद्र आलं, नंतर हे मी योग आसन प्राणायाम मी शिकलो, नंतर अरे याच्यातून लोकांचे आजार जे आहे ते बरे होऊ शकतात. ते एक माझ्या लक्षात. फक्त आजारच बरे होत नाही तर त्यांचे विचारही बदलतात, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बदलला जातो. आताची जे करंट एक सांगतो मी, ते एका व्यक्तीचं ऑपरेशन झालेलं होतं, पाठीचं सायटिका झालेला होता, ऑपरेशन झालं आणि खूप त्रस्त होता. हातामध्ये काठी, बेल्ट लावलेला, त्याला चालण्यासाठी खूप त्याला वेदना होत होत्या. पण 7च दिवस त्या व्यक्तीने उपचार केले आणि पूर्ण तो व्यक्ती त्यातून बाहेर आला आणि तोच व्यक्ती 10 लोकांना घेऊन आला आमच्याकडे की तुम्ही अशा पद्धतीचं उपचार जे आहे तुम्ही करा. खूप छान. निसर्ग उपचाराचे तुम्हाला भविष्य काय दिसते, जे काय असेल फ्युचर, कितपत लोक याला अडॅप्ट करतील, काय वाटतं तुम्हाला? हे भविष्य असं आहे, आता खूप लोक अवेअर झालेले आहेत. जे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जे आयुष मंत्रालय याची एक जे काही उभारणी केली आणि हे सर्व जे काही आयुष मंत्रालय झपाट्यानं काम करत आहे आणि एक फोकस योग निसर्ग उपचार हा सर्व आता एक फोकसमध्ये आहे. 31 जूनला दरवर्षी पूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून आपण साजरा करतो. तर याच्यातून आपण सर्व बघतच आहोत की प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये सर्व आता योग करण्यासाठी लोक जागृत झालेले आहेत. आणि आता पुढचं जे काही आहे योग निसर्ग उपचार आयुर्वेद याला खूप लोक आता पहिलं प्राधान्य त्याला देतात. आणि असे पण बरेचसे लोक आहेत की त्यांना ते गोड्या औषधी घेऊन खूप कंटाळलेले असतात. ते म्हणतात की सर गोड्या औषधी घेऊन आम्ही खूप कंटाळलेलो आहे आणि आता आम्हाला तुम्ही ह्या योग निसर्ग उपचार बद्दल तुम्ही आम्हाला काहीतरी सांगा आणि याच्यातून बाहेर काढा. तर लोक पहिलं प्राधान्य आता याला देतात, योग निसर्ग उपचारला, आणि याच्यातून बाहेर होतात. आणि याच्यानंतर असं होईल की लोक आजारी पडणारच नाही. आणि माझं मिशन जे काही आहे की घरोघरी योग निसर्ग उपचार कसा पोहोचेल, तर याच्यावरती हे विवेकानंद प्रेरणा ट्रस्ट हे सर्व काम करत आहे. सर आमचे धन्यवाद सर. अगदी वेळात वेळ काढून तुम्ही इथं आलात आणि निसर्ग उपचाराबद्दल, योग बद्दल इतकी छान सखोल माहिती आम्हाला दिली. आणि निसर्ग उपचाराने फक्त उपचारच होत नाही तर जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बदलतो. एवढी ताकद अर्थात निसर्गामध्ये एवढी ताकद आहे आणि तेच निसर्ग उपचारने सुद्धा आपलं आयुष्य बदलू शकतं. हे आम्हाला तुम्ही जी उदाहरणं दिली त्यामुळे आम्हाला समजलं. तर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. तर मंडळी